फायनली आमची पलटण झोपेतून उठून चिखलदरा जाण्यासाठी रेडी झाली तर झाली. परतवाड्यात पोहोचत नाही तर पेट्रोल संपलं गाडीतलं. बरं झालं परतवाड्यात संपलं, चिखलदरा संपलं असतं तर बसा बोंबलं. पहिले गडेपासून 2-2, 3-300 रुपये घेतले, गाडीत पेट्रोल टाकलं, चिखलदराकडे निघालो. फायनली प्लॅन सक्सेस झाला. भोले बाबाचं दर्शन घेतलं, वरती निघालो. वैभव म्हणे आपल्या मोबाईलला नेटवर्क काहीच नाही. त्याला म्हटलं थांब अजून वरती जाऊन पोहा. आपण निसर्गाची मजा घेत हा एक पॉईंट लागला. पॉईंट नाही वाटते हा, पण इथं बरेच जण थांबले होते. आम्ही थांबलो, 2-4 फोटो काढले, व्हिडिओ काढले, तिथून निघालो वरच्या मधल्याकडे. इथे येऊन वैभव म्हणते पाय अंकित मोर कसा नाचून राहिला. तर त्याला म्हटलं मोर तर नाचूनच राहिला, आपलं पाय नाचाचं काय. तर तिथून आलो वरच्या मधल्यावर. गडी म्हणत पहिले तो हम नाश्ता करेंगे. आम्ही तिघांनी घेतला नाश्ता, पण आपल्या वैभव होता उपवास, त्याने घेतलं मग फराळाचं. नाश्ता करून देवी पॉईंटवर गेलो, दर्शन घेतलं, मी गेलो येडेचाय करायला. मग येडेचाय करून 7व्या मधल्याकडे गिरगर्दन घाटातून पोहोचलो. अशा भयंकर ठिकाणी तेवढ्यातच झालं इंद्रदेवचं आगमन. तर आम्ही गेलो चाय प्यासाठी, कारण थंड में चाय पिणे का मजा ऐकूच अलग आहे ना. पण चहा पिऊन समोर येत नाही तर गळ्याचं चालू होता लालपरी गाण्यावर डान्स. घ्या मग तुम्हीच पाहू. लाल परी लाल परी लाल परी लाल परी लाल परी लाल परीले पाहून आम्ही बसलो जिप्सीत, कारण आमचा भीमकुंड पॉईंट पाहायचाच राहिला होता. भीमकुंड पॉईंटचा नजारा पाहण्यासाठी तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलर ठेवून पैदल किंवा जिप्सीत बसूनच जा लागते, नाहीतर मग बसा बोंबला. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना राधे राधे. आणि सॉरी ब्लॉग थोडा लेटच झाला.